मस्त जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आमच्याकडे. मस्त वा, वेगळंच काहीतरी आहे. कोणाला माहिती. हॅलो हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग. आजचा ब्लॉग मी सायंकाळपासून स्टार्ट करत आहे. सकाळी काय झालं ना, धावपळच झाली. तुम्हाला माहित होतं, माझा ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर समर्थ आला होता आणि सकाळी उठल्यापासून त्याचं चालू झालं होतं की मला घरी नेऊन दे आणि आवाळाचा आवाज येत आहे ना, मस्त गडगडाट सुरू झालेली आहे इकडे. तर त्याला घरी नेऊन दिलं सकाळी. त्याच्यानंतर मग त्याला नेऊन दिलं तर मग या दोघी इकडे आल्या, शानू आणि नॅनू. त्यांचं मग इकडे यायचं मूड झालं आणि मग आम्ही मस्त जेवण खावण केलं. जेवणाला आज थोडासा उशीरच झाला, इतकी जास्त भूक लागली होती मला. मग मी घाईकडे खिचडी बेसनच केलं आणि जेवण वगैरे केलं. आम्ही मस्त लेटलो. आता काय करायचं म्हटलं, कूलरची हवासुद्धा नव्हती लागत. तर आता ना वातावरण इतकं छान झालं आहे. मी म्हटलं पाऊस सुरू झाला की काय. तसाबद्दल आमच्याकडे इतकं जास्तही चालू आहे, कारण पाऊस काल आला पण थोडा वेळच आला. पाऊस म्हणजे नाही असल्यासारखाच आहे. तर आता आज थोडंसं वातावरण झालेलं आहे आणि वातावरण बघून थोडंसं असं चांगलं वाटते ना, खूप मस्त. गडगड चालू आहे. फक्त बरसला पाहिजे, बाकी तर काही नाही इच्छा. फक्त पाऊस आला पाहिजे, कारण की पाऊस पाहिजे आता, लवकरात लवकर पाऊस पाहिजे. तर असं आहे मग मंडळी. चला मग आता नॅनू तर झोपली. तिला थोडंसं झोपायचं नव्हतं, पण तिला थोडंसं दोघींना पण थोडंसं ओरडली मी. झोपा म्हटलं, थोडा वेळ तरी आराम करा. वा वा वा, पावसाचे आगमन झालेले आहे. देव करो रात्रभर पाऊस राहो मस्त. मस्त जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आमच्याकडे. मस्त वा, ढग जाते लवकर, मस्त वाटत आहे. ढगफूक मारत आहे ना, म्हणून हवा चालला. ढगफूक मारत आहे ना, म्हणून हवा चालला. हो का? पावसाळा चालू झाला की मस्त असं काहीतरी खमंग खाऊशा वाटते. तर त्यासाठी मग आम्ही मस्त वडे नव्हते केले साबुदाण्याचे, भरपूर दिवस झाले. आणि तसाही माझा उपवास वगैरे काही नसतोच, तर म्हणून भरपूर दिवस झाले साबुदाणा पण होता. तर काहीतरी आता करूया, काहीतरी काय. वडेच माझे खूप आवडीचे आहे, तर तेच करायला घेतले. पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत होती, पण काय झालं ना, लाईट येणं जाणं करत होती. तर चला आता चालता बोलता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर सर्वात आधी ना, आता वेळेवर काहीतरी बनवायचं म्हटलं तर शॉर्टकट तरीका करावा लागतो. तर शॉर्टकट पद्धत, तर तीच आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मी काय केलं, साबुदाणा आता सकाळपासून भिजू टाकावा लागतो वडे जर करायचे असले तर. हा बनला आपला वेळेवरचा प्लॅन. तर मग वेळेवर काय करायचं, तर साबुदाणा मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घेतला. एकदमही बारीक नाही, असं जाडसर बारीक करून घेतला. त्यानंतर त्याला थोडासा पाण्याचा फुलावा दिला, ते भिजू दिलं आणि छान मस्त असं आलू जे आहे, 4 आलू यामध्ये टाकलेले आहे. तर उकळून घेतले आणि यामध्ये स्मॅश करून टाकून दिले. साबुदाणा आपला तोपर्यंत भिजून गेला. त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि जिरं, मिरची आणि शेंगदाणे भाजलेले हे सगळं बारीक करून घेतलं. त्यानंतर हे सगळं असं मिक्स करून घेतलं. चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा टाकलं. तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, मला आवडत नाही, मी मिरचीच टाकत असते हिरवी.
त्यानंतर त्याचे मस्त असे त्याला थोडा वेळ भिजू दिलं आणि त्यानंतर मग त्याचे असे वडे तापून छान तळून घेतले आणि गरमागरम या सगळ्यांना खायला दिले आणि सोबतच मी पण करता करता खाल्ले, कारण गरम गरम मला खूप जास्त आवडते, म्हणून मग मी करता करताच हात धुवत जाते आणि खात जाते. तर यांना सगळ्यांना दिले खायसाठी. न्यानूला पण खूप आवडतात साबुदाण्याचे वडे आणि यांना पण आवडतात. पहिले नव्हते आवडत तेवढे, पण आता खाऊन घेतात. तर आमचे वडे वगैरे सगळं खाऊन झालं आणि आता बसलो आहे अंधारात. बसलो काय, मी तर लेटली आहे. या मस्ती करत होत्या मस्त. आम्ही चोरपट्टी खेळत होतो. चोरपट्टी 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 असते ते. चोरपट्टी ते ठुलाचं. तर मंडळी, कालच्या पावसाने थोडं वातावरण थंड झालेलं आहे. आज पुन्हा पाऊस पाहिजे, पण ऊन तपत दिसत आहे. आणि आत्ता जर का ऊन तपली ना, इतकं जास्त गरम होणार, काही बोलायचं काम नाही. आणि आमच्या ज्ञानू पण उठलेल्या आहे, त्या गेलेल्या इकडे मॉर्निंग वॉक करायला. हे बघा, पाऊस आला ते एक समाधान होतं, पण लाईट मात्र येणं जाणं करत होती. त्याचमुळे आपला कालचा ब्लॉग जो आहे तो अर्धवट राहिला. आणि तुमच्यासोबत वड्यांची जी रेसिपी आहे ती प्रॉपर मी व्यवस्थित शेअर करू शकली नाही. त्यासाठी कालचा आणि आजचा ब्लॉग मिळून असणार आहे. तर चला मंडळी, पुन्हा एकदा सांगते, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शूटमध्ये एन्जॉय करा. आता घरातले सगळे कामं जे आहे ते आवरायचे आहे. मी सर्वात आधी एक ब्लॉग एडिट करून घेतला, तर अपलोड पण करणार. तर चला मंडळी, पटकन मी घरातली सर्व कामं आवरून घेते. आणि आज काय जेवणाचं करायचं, का करू आज स्वयंपाक? सर्वात आधी तर नाश्ता करावा लागेल. पोहे करते मस्त गरमागरम. हां, पोहे करू. आणि जेवणात भेंडी आणि भेंडी, तुम्ही भेंडीची भाजी, पोळी, वरण भात करू. तर चला मग म्हणजे टेबल उचला, मी जेवण करायला आणत आहे. आंघोळ वगैरे झाली, पूजा पण करून झाली. आता पटकन पोरींना काय, आम्ही सगळेजण जेवण करायला बसतो, कारण त्यांना लागलेली आहे भूक. त्यांना म्हटलं वाढून देऊ का, तर त्यामुळे नाही, आम्ही तुमच्यासोबत जेवण करतो. तर आता पटकन मी वाढून घेते. आज केलेली आहे जेवणात मस्त भेंडीची भाजी, पोळी, वरण भात. पोळींना आवडते भेंडीची भाजी, लहान मुलांना आवडते, म्हणजे आवडतेच. काय यायचं माहिती नाही, आम्ही लहानपणी नव्हतो खात. माझ्या घरी भेंडीची भाजी पण नव्हती शिजत. तर आता भेंडीची भाजी बनते, ते पण राहुल खात नाही. मी इकडे आले तेव्हापासून मला भेंडीची भाजी आवडायला लागली. तर चला मग मंडळी, पटकन आम्ही जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटते मी थोडा वेळ. तर मंडळी, मस्त जेवण वगैरे झालं आणि आता बसलो आहे. मुलींच्या सुऱ्या मस्त आहे तिकडे. छान असं जेवण झालं. हे पोरींनो, आमच्या इथं ना दोघी जणी वेगवेगळ्या स्वभावाच्या आहे. एक आहे खोडेल आणि एक आहे चिड. दोन असं कॉम्बिनेशन आहे ना, त्यांना एका जागी सांभाळणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आमच्या क्वार्टरमध्ये सांभाळणं ते तर फारच जास्त. पण आता त्या दोघी जणी त्यांना करमत पण नाही एकमेकीशिवाय. त्या जर वेगवेगळ्या जागी असल्या ना, त्यांना सोबत पण राहायचं असते. सोबत असल्या की मग 5 मिनिटासाठी त्यांचं भांडण होते, पुन्हा एका जागी येते. आपण मधात पडणार आहे पागल. असं आहे. तर मग मंडळी, आता ना जेव्हापासून सुट्ट्या लागल्या शाळेला तेव्हापासून ना सगळं असं शेड्यूल जायचं सगळं चेंज झालेलं आहे. ना फिरण्याकडे लक्ष आहे, ना व्यायामाकडे लक्ष आहे, काहीच नाही आहे. नुसतंच वजन वाढवणं चालू आहे, बाकी काही नाही. मग खाणं पिणं, घरातले कामं करणं आणि राहणं आणि एक यूट्यूबचं आपलं काम करणं आणि फिरणं इकडे तिकडे. तर मस्त असं वेगवेगळे पदार्थ पण छान चाललेले आहे पोटात. आणि डायटिंग जे थोडीफार मी डायटिंग करत होती, त्या पण डायटिंगची वाट लागून गेलेली आहे. पण आता अशी वाट पाहत आहे ना मी, की कधी कधी शानूची शाळा चालू होते आणि कधी कधी नाही. कारण की शाळा सुरू झाली म्हणजे कसं असते की सगळं काही वेळेवर होते, पुन्हा फिरणं पण होते. एवढ्या सकाळी उठून डब्बा वगैरे करून, म्हणजे डब्बा वगैरे करायच्या आधी फिरायला जाणं होते. पण आता डब्बा वगैरे करायची गरज नाही, तरी पण घरी मस्त आराम चालू आहे. तर आता शाळा लागायची वाट बघत आहे. शाळा जशी सुरू झाली तसं आपलं जे पूर्ण टाईमवर काम होतं ते पुन्हा चालू होणार. आता कितीही म्हटलं तरी सुट्ट्या मस्त एन्जॉय करणं होतेच. एन्जॉय का सगळ्या याचा हे आहे. एक तर जेवणाचा वेळसुद्धा बदलून जातो, नाश्त्याचा सुद्धा वेळ बदलून जातो. सकाळी थोडं लेट उठण्यात आलं की
सगळेच कामं जे आहे ते सगळे लेट होत जातात. ते तर काही आपल्यासाठी चांगलं नाही आहे, पण उद्या सुट्ट्या आहे तोपर्यंत. तर चला म्हणजे आता मी आराम करते थोडा वेळ, नाहीतर आम्ही मस्त चौघजणी मिळून गेम खेळतो काही ना काही. गेम खेळता का? लुडो वगैरे काहीतरी खेळते का शानू? ये मग, ये पटकन ये. चला मग म्हणजे हे इथेच खेळू आपण. अहो लुडो लावा ना. अहो लुडो लावा, लुडो. लुडो लावा, तसं नाही. उठा. काल आम्ही कोणचा गेम खेळला? कोणचा गेम होता तो? ते पहिले वाघ बकऱ्या. हा 16 घरं तर तसं ना पहिले वाघ बकऱ्या असा गेम खेळत होते. ते मामा आहे ना जानूचे बाबा, जे आमच्या घराच्या बाजूला राहतात, तर माझ्या आईच्या, तर ते ना असे त्यांच्याकडे असे गेम खेळायचे. मस्त चवाष्टा वगैरे आम्ही खेळत होतो पहिले. पुन्हा तो वाघ बकऱ्यांचा गेम जो आहे ना तो सुद्धा खेळत होतो. कोणाला माहिती आहे वाघ बकऱ्यांचा गेम कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता तो गेम जो आहे आम्ही तशा टाईपच आहे, तर तो गेम आम्ही काल खेळलो होतो. आता आज कोणता खेळायचा? लुडो, तोच वाघ बकऱ्याचा. बरं ठीक आहे. हो का? नाही, मीच तिला हरवलं होतं. अच्छा. बरं ठीक आहे. दोघी जणी जिंकल्या. तर हा गेम आहे तो. बाहेर करू दे. मेरी इंग्लिश अच्छी नहीं है इसमें सॉरी. कोण जिंकला? मेरे साथ कोई प्रैक्टिस कर. कोण जिंक? मी. आता पप्पा आणि मी खेळणार. आता कोण जिंकते तो बघ. नाही ग, वर नाही चालली मी. वारातून सुटली, उडून जाल तुम्ही. तर मंडळी मस्त अशी वारातून सुटलेली आहे, चांगली जोरदार. आत्ताच वातावरण शांत होतं, आत्ताच लगेच वातावरण पूर्ण थंडीगार हवा लागत आहे, म्हणजेच पाणी पडू दे कुठंतरी. इकडून आभाळ आहे, इकडलं तर वातावरण सगळं साफ आहे हे बघा, पण इकडे आभाळ आहे, पूर्ण ढग आहे पावसाचे. कपडे उडले होते आमचे, कपडे म्हणजे आमचे कपडे नाही आहे, हे ना दळण जेव्हा दळून आणते ना चुंगडीमध्ये आणते, छोट्या छोट्या चुंगड्या तर त्या घेऊन टाकल्या. आपण आल्या बाहेर. हां चांगलं वाटत आहे बाहेर, थोडा वेळ फिरा बाहेर. हा मस्त वाटत आहे. तुम्हाला दाखवते, माझी गुलाबाची झाडं पूर्ण गेले, एकही गुलाब राहिलेला नाही आहे. हे बघा, याला किती फुलं लागत होते ना, पूर्ण झाडं गेले. आता हे थोडीशी हिरवी कांडी आहे, पण आता माहीत नाही याच्यातही जीव आहे की नाही आहे. तर इकडले तर आहे व्यवस्थित. हा जास्वंद आता किती मोठा झाला असता, पण तुम्हाला माहीतच आहे की पूर्ण जास्वंद जो आहे तो बकऱ्यांनी खाऊन खाऊन त्याला एवढंच ठेवून दिलं. आणि इकडे याला पण मस्त वाढ आलेली आहे आता, काय म्हणते चक्रीला मस्त वाढते आता. हे याचं आता टेन्शन नाही आहे, 2 दिवस पाणी नाही दिलं तरी हा स्वतःवर म्हणजे असं राहू शकते. हा जो गुलाब आहे हा तर पूर्ण गेला, काहीच नाही राहिला. याला किती मस्त मस्त फुलं येत होते ना, रेड कलर वेगळाच होता याचावाला, हा पूर्णच गेला. मी म्हटलं आता जमिनीत लावलेला आहे तर काही म्हणजे नाही टेन्शनवालं काम नाही आहे, पण गेला हा पूर्णच. उन्हाच्या याच्यामुळेच गेला असेल, पाणी नव्हतं भेटत ना त्याला व्यवस्थित. वांगे तोड, अहो हे वांगे नाही का वाळू खायला लागते, तोडून घेते. आता पाणीच लागलेलं नाही तरी याचं बी निघतो. हे घे पकड. टमाटर नाही आहे, हे वांगे वाळलेले, बिया काढायच्या ह्याच्यातल्या. मस्त हवा येत आहे, मस्त हवा सुटली ना, थंडी हवा सुटली म्हणजे इकडून पाणी येते ना. आता गवत काढा लागते.
आकुड आणून द्या ना जी तो वाला तो गवत काढायचा असा खाज गवत खाजवाची मशीन दवाखान्यात आहे ना देजा बरं यांच्यापाशी आज थोडंसं ओलं ओलं आहे तर निघून तरी जाईल. इंद्रधनुष्य तर सगळ्यांनी पाहिला असेल पण हे काय आहे किती छान कलरफुल आलेलं आहे काय आहे माहिती नाही. इंद्रधनुष्य नाही आहे पण हे बघा ना किती छान आलाय रेनबो नाही आहे हा हे बघा ना दिसत नाही आहे किती छान एवढे कलरफुल इंद्रधनुष्य नाही आहे. वेगळंच काहीतरी आहे. कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे काय आहे एक्झॅक्टली. खूप मस्त वाटत आहे पहिल्यांदा पाहते मी असं. वाव आ ब्राईट कलर होता ना पिंकिश कलर जास्त दिसत आहे. मुली इकडे मस्त शाळेमध्ये क्रिकेट खेळत आहे. मोठा मोठा थेंबाचा पाऊस सुरू झाला. बापरे मोठ्या मोठ्या थेंबाचा पाऊस सुरू झाला. आला चला मला माहित होतं पाऊस येणार म्हणजे येणार वातावरण कसं झालं होतं म्हणून मस्त आधी आम्ही हवेचा काय म्हणते त्याला आस्वाद घेऊन घेतला आणि खूप छान बराच वेळ मस्त वाटलं ना वर. अजून 5 मिनटं पाऊस आला आणि त्यानंतर मग आम्ही मस्त बाहेर निघालो. वातावरण तर शांत म्हणजे थंड होतं. मग आम्ही बाहेर निघालो आणि इकडे युगच्या आजीने त्यासाठी पाळणा बांधून दिलेला होता त्यातच बसला होता तो आणि आपण मुली बाहेर खेळत होत्या छान मस्त. आणि तेवढ्यातच या मुली म्हणत होत्या की मामा आला मामा आला. मी म्हटलं कोणचा मामा आला तर नरेश आलेला होता दवाखान्यामध्ये त्याला काम होतं थोडं तर मग मी पण फिरत फिरत गेली तिथे. काय झालं गाडी चालली असं सकाळी एवढा चांगला पक्षी मेला का. मी मगांच्या वाराधुनीने गेला असन बहुतेक. अरे वा ओय तिला दाफ आम्ही मस्त आंघोळ केली पाण्यामध्ये. थंड थंड थंड्या आम्ही छान छान आंघोळ केली मस्त. तू राहिला तसाच आम्ही छान मस्त फिरायला गेलो. मग अशी फक्त 5 सेकंद पाऊस आला असेल ते पण जोरात आणि चालला गेला मग पाऊस. त्याच्यानंतर मग मी काय केलं ना हे बाहेर इथे पूर्ण झाडं वाढले होते तुम्ही बघितलं असेल तर आधीच्या व्लॉगमध्ये पूर्ण झाडं वाढलेले होते आणि या झाडांमध्ये ना पाऊस वगैरे आला तर खेकडे वगैरे घेऊन बसतात म्हणून नाही का हे झाडं मग अशी हे झाडं पूर्ण इथले काढून टाकले आणि पूर्ण हे स्वच्छ करून घेतलं. आता व्यवस्थित वाटत आहे नाहीतर इचू काढायचं म्हणजे कसं भीती वाटते. तर चला मंडळी पावसाला झाली आहे सुरुवात आणि आम्ही सुद्धा आता आराम करतो. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय.